ही बंदी आणि आता थेट आपण जातोय विधान परिषदेत मुख्यमंत्री बोलतायत. बोर्डाने टाकलेली आहे आणि त्यांनी तशा प्रकारचे निर्देश दिले आहेत. मात्र या संदर्भात जी काही मूर्तिकारांची बैठक झाली, हजारो मूर्तिकार त्याला उपस्थित होते. सरकारच्या वतीनं सांस्कृतिक कार्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी गेले. त्यांचं म्हणणं सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी समजून घेतलं आणि त्यानंतर याच्यावर उपाय काय काढता येईल तर त्या दृष्टीने आपला जो सायन्स अँड टेक्नॉलॉजी मिशन आहे त्या मिशनमध्ये डॉक्टर काकोडकर आहेत. डॉक्टर काकोडकरांशी संपर्क करून यातनं मार्ग कसा काढता येईल अशा प्रकारची विनंती त्यांना केली. डॉक्टर काकोडकरांनी त्या संदर्भात संशोधन करून मार्ग काढण्याचं मान्य केलं. त्यामुळे त्यांची एक समिती तयार केलेली आहे. तशा संदर्भात पर्यावरण मंत्र्यांना देखील सूचना करण्यात आलेल्या आहेत आणि आता आम्ही माननीय न्यायालयाच्या हे निदर्शनास आणून देतो आहोत. प्रदूषणाच्या बाजूने कोणी नाही, आम्हालाही प्रदूषण नको आहे, पण अशा प्रकारे जर काही टेक्नॉलॉजिकल मार्ग काढून किंवा त्यातनं प्रदूषण कमी करता येईल, प्रदूषण पीओपीतलं संपवता येईल, अशा प्रकारचा काही मार्ग निघू शकतो का या संदर्भात आम्ही समिती तयार केली आहे. ती काकोडकरांची समिती जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत न्यायालयाने आम्हाला मुदत द्यावी अशा प्रकारची मुदत राज्य सरकार न्यायालयामध्ये जाऊन मागणार आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की अशा प्रकारची मुदत मिळेल. महाराष्ट्र विधान परिषद नियम 93 सूचनेची निवेदनं क्रमांक 1 मिलिंद नार्वेकर, जोगेश्वरी पूर्व येथील.